गेली 15 दिवसापासून वीज पुरवठा खंडित होत आहे। आम्ही वारंवार तक्रार करून सुद्धा आमच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जातं। तर आम्ही ग्राहक मंचाकडे जाणार, तिथे आमची तक्रार दाखल करणार। ग्राहक मंचाकडून न जाता अजूनही आम्ही ज्यांनी त्याच्याकडे दाखल करू कोर्टामध्ये ही लाईट सोय न झाल्यास येत्या 8 दिवसामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू आणि होणाऱ्या परिणाम हे तुम्हाला भोगावे लागतील। उद्या जर काही झालं तर अक्षरशः परिणाम जबाबदारी तुम्हाला स्वीकार लागेल। माननीय मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री फडणवीस साहेब, आम्ही तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आमच्या ग्रामीण भागावर लक्ष द्या। संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील 33 केव्ही उपकेंद्राचा कारभार पूर्णपणे विस्कळीत झाला असून महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा मोठा फटका परिसरातील शेतकरी, व्यावसायिक, महिला तसेच दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे। दिवसातून अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अक्षरशः विजेचे झटके सहन करण्याची वेळ आली आहे। विशेष म्हणजे सायंकाळी 6 ते 9 या वेळेत सिंगल फेज लोड शेडिंगमुळे काही फिटर बंद ठेवले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। ग्रामीण भागातील महिला दिवसभर शेतात काम करून सायंकाळी स्वयंपाकासाठी घरी परततात, मात्र याच वेळेस वीज गायब होत असल्याने त्यांचे मोठे हाल होत आहेत। दुसरीकडे अनेक दूध उत्पादक शेतकरी मशीनच्या सहाय्याने दूध काढतात। वारंवार वीज खंडित होत असल्याने त्यांच्या कामात अडथळे निर्माण होत असून आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे। सध्या वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत। विजेअभावी पंखे, कूलर आणि इतर हवेची उपकरणे बंद राहत असल्याने घरात बसणेही कठीण झाले आहे। परिसरात बिबट्यांची दहशत असल्याने रात्रीच्या अंधारात घराबाहेर पडणे धोकादायक बनले आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार माहिती देऊनही त्यांच्याकडून केवळ तांत्रिक कारणे पुढे केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। महावितरणने तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही। त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील, असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रमेश आहेर यांनी दिला आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी घारगाव भाग 1 आणि भाग 2 गेली 15 दिवसापासून वीज पुरवठा खंडित होत आहे। वारंवार 33 केव्ही ही तार तुटणे, जम तुटणे, वारंवार ही कारण चालू आहेत। या ठिकाणी मी विद्युत वितरण कंपनीला विनंती करतो की गेली 40-50 वर्षापासून जुने फिडर आहे तसे आहेत, हे नाजूक जुने कालबाह्य झालेले फिडर अजून आहे तसे, त्याच्यात कोणत्या प्रकारे सुधारणा नाही। दुसरी गोष्ट की या ठिकाणी 33 केव्ही वारंवार खंडित झाल्यामुळे शेतकरी वर्गाला, व्यावसायिकाला, इतर ग्राहकांना सुद्धा या विजेचा फटका बसत आहे। वारंवार वीज गेल्यामुळे शेतीला पाणी देत नाही। उन्हाळ्याचे दिवस आहे, कडक ऊन पडते, उन्हाळा पार 43च्या पुढे टेम्परेचर गेलेलं आहे, परंतु हा चुकला की कारभार हे बरोबर नाही। आम्ही वारंवार तक्रार करून सुद्धा आमच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जातं। दुसरं असं की या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीकडे आम्ही सहाय्यक अभियंता चव्हाण साहेबांनी तक्रार केली की तुम्ही आमचे 6 ते 9 लाईट सिंगल फेज का बंद करता, तर त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं की या ठिकाणी मेन ऑफिसवरून आम्हाला असा मेसेज आलाय की संध्याकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये सिंगल फेज बंद करायची। ठीक आहे, तुम्हाला मेसेज आला मान्य आहे, पण आम्ही गेली 40 वर्षापूर्वी या वीज कंपनीचे ग्राहक आहोत। आम्ही वीज बिल बँकेमध्ये जाऊन भरतो, हा आमच्यावर अन्याय का? तुम्हाला जे तुमचं 30 अँपिअरच्या पुढे लोड जातो त्याला आमचा दोष आहे का? तुमचे वायरमन करतात काय? तुमचे वायरमननी जागोजागी सर्वे करावा गावोगावी जाऊन, जे घारगाव सेक्शन 1 मध्ये 2 मध्ये जे वायरमन आहेत, जे आता ज्युनियर अभियंता आहेत गायकवाड साहेब, त्यांचं काम आहे का सर्व वायरमन सांगा तुम्ही गावामध्ये जा, किती रिसर्च ग्राहक किती आहे, अलिगली किती, हे शोधायचं काम त्यांचं आहे। याचा अर्थ असा नाही की जे रिसर्च ग्राहक आहेत, ज्यांचा हक्क आहे वीज मिळण्याचा, ज्यांनी वीज बिल भरले, ज्यांनी डिपॉझिट भरले, त्यांचा हक्क नाही का वीज मिळण्याचा? त्यांचा हक्क आहे ना। तुम्हाला जर आम्हाला 6 ते 9 लाईट द्यायची नसेल तर आम्ही ग्राहक मंचाकडे जाणार, तिथे आमची तक्रार दाखल करणार। ग्राहक मंचाकडून न जाता अजूनही आम्ही ज्यांनी त्याच्याकडे दाखल करू कोर्टामध्ये का आमचा हक्क असताना सुद्धा तुम्ही आमची लाईट संध्याकाळी 6 ते 9 यामध्ये का बंद करता? कारण या ठिकाणी असं झाले, गाव सोडून गावच्या 1-2 किलोमीटर अंतर वाडी वस्ती मळ्यात आणि डोंगरदऱ्यामध्ये राहणारे बराचसा शेतकरी वर्ग आहेत। संध्याकाळी 6 ते 6 लाईट गेली आणि आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये संध्याकाळी 6 ही टाइम लक्ष्मी मिळायची वेळ असते आणि त्या टायमाला आम्ही वीज जाते आणि ही वीज गेल्यानंतर संध्याकाळी 6 ते 9 वेळेमध्ये येते डोंगरदऱ्यामध्ये हा शेतकरी वर्ग वाघाची भीती, बिबट्याची भीती, जीव मोठी धरून बाहेर पडावं लागतं। आणि असं असताना हा तुगलकी कारभार यांचा, तर हे 6 ते 6 लाईट जातात, 9ला सोडतात। बरं, 9ला लाईट आंतरिक याचा जेवढा तुम्ही जातो ती तिसरी बंद होते, याचे सुद्धा आम्हाला परिणाम भोगायला दर 8 दिवसाला हा यांचा कार्यक्रम चालू आहे। परंतु आमची एवढीच एक मागणी आहे का तुम्ही आमची 6 ते 9 या वेळेमध्ये लाईट बंद करू नका।
आम्ही जे रिसर ग्राहक होते कंपनीचे, आम्हाला आमची रिसर लाईट द्या. आम्हाला जर लाईट जर रिसर तुम्ही दिली नाही, कारण आम्ही तुमचे रिसर ग्राहक आहोत, आम्ही लिगल त्याचे पैसे भरले, आम्ही आमच्याकडे बिल आहेत. तुम्ही जर आम्हाला आमची सिंगल पेज जर येत्या 8 दिवसामध्ये उद्यापासून जर चालू केली नाही, पुढच्या 8 दिवसांनी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री माननीय फडणवीस साहेब, आम्हाला तुम्हाला आम्ही विनंती करतो का या ठिकाणी आम्ही रिसर या कंपनीचे ग्राहक आहोत. वीज ग्राहक आम्हाला 6 ते 9 या वेळेमध्ये सिंगल पेज मिळालीच पाहिजे. आणि तुम्ही ह्या जे अभियंते आहेत, या ठिकाणी कार्यकारी अभियंता आहेत किंवा या ठिकाणी सहाय्यक अभियंता आहेत, ज्युनियर अभियंता आहेत, यांना तुम्ही आदेश द्या का तुमच्या वायरमन लोकांना वाड्या वास्त्यावर गावोगावी जायला सांगा. ज्यांचे रिसर ग्राहक आहेत त्यांना ते वीज कशी मिळेल, जे ज्यांनी बिलं भर नाही त्यांना सांगा लोकांना का तुम्ही बिलं भरा, का जेणेकरून तुम्हाला सुद्धा लाईट सोय चालेल. पण असं न करता हा तुगलकी कारभार, वारंवार वीज खंडित होणे, 6 ते लाईट न देणे, हा एकदम अक्षरशः हुकुमशाही पद्धतीचा कारभार आहे. या ठिकाणी मी या प्रकारचा अक्षरशः निषेध करतो. आणि जर ही लाईट सोय न झाल्यास येत्या 8 दिवसामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू आणि होणाऱ्या परिणाम हे तुम्हाला भोगावे लागतील. उद्या जर काही जर झालं तर अक्षरशः परिणाम जबाबदारी तुम्हाला स्वीकार लागेल. माननीय मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री फडणवीस साहेब, आम्ही तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आमच्या ग्रामीण भागावर लक्ष द्या व तुम्ही शेतकरी हिताचे निर्णय काही घेतलेत, पण हा सुद्धा निर्णय हा उदरनिर्वाहाचा धंदा आमच्या शेतकऱ्यांचा शेती आहे. आणि शेतीकडे जर शेतीला पाणी नाही मिळालं, पिकाला पाणी नाही मिळालं, घरामध्ये लाईट नाही मिळाली, तर या ग्रामीण भागातल्या मुलांनी जगायचं कसं, त्यांनी अभ्यास करायचा कधी. 6 ते 9 वेळेमध्ये लाईट जर गेली तर अक्षरशः घरी मळत तुम्ही या पहा, अंधार पडतो, बिबट्या वाघ यांचा इतका प्रादुर्भाव, हिंस्र प्राण्याची संख्या वाढलेली आहे, तर घरातून बाहेर पडणं मुश्किल झाले आहेत. तरी मी पुन्हा एकदा आपलं विनंती करतो, लवकर आम्हाला 6 ते 9 वेळेमध्ये सिंगल पेज लाईट द्या, अन्यथा आम्ही येत्या 8 दिवसामध्ये रस्त्यावर उतरू. होणारे परिणामाची तुम्हाला बघावं लागतील, अशी या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. दरम्यान महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या गंभीर समस्येची दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत करणार का, की ये रे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती कायम राहणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.